विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या प्रकरणामध्ये सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 यामध्ये आपण सजीव आणि जीवन प्रक्रिया, सजीव आणि ऊर्जा निर्मिती, काही अन्न घटकापासून मिळणारी ऊर्जा, कशी कोणकोणती ऊर्जा मिळते आणि पेशी विभाजन एक जीवन प्रक्रिया। याच्यामध्ये पेशी विभाजनाचे दोन प्रकार, सूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन पाहिलं होतं। आज आपणाला या प्रकरणामध्ये सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 यामध्ये आपणाला पाहायचं आहे की प्रजनन म्हणजे काय, किंवा अलैंगिक आणि लैंगिक प्रजननाचे दोन प्रकार कोणते आहेत, प्रजननामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो आणि आपलं लैंगिक आरोग्य आहे ते लैंगिक आरोग्याची निगा कशी राखली जाते, आणि चौथा मुद्दा आहे तो म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट कसा होतो। आता या प्रकरणामध्ये तुम्हाला थोडा आठवा असा काही प्रश्न दिलेले आहेत। त्यातला पहिला प्रश्न आपण बघू, सजीवातील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया कोणत्या आहेत। सजीव जिवंत राहण्यासाठी सजीवाच्या अंतर्गत कोणकोणत्या प्रक्रिया जीवन प्रक्रिया होतात, तर बघा, श्वसन, रक्ताभिसरण, पोषण, उत्सर्जन, प्रतिसाद आणि संवेदन या सजीवाच्या जीवन प्रक्रिया आहेत। दुसरा प्रश्न आहे, शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी कोणकोणत्या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत। आपल्या शरीरात जर ऊर्जा निर्मिती करायची असेल तर आपणाला दोन प्रकारच्या जीवन प्रक्रिया होणं आवश्यक आहे, एक म्हणजे श्वसन आणि दुसरे आहे ती म्हणजे रक्ताभिसरण। तिसरा प्रश्न विचारलेला आहे, पेशी विभाजनाचे प्रमुख प्रकार कोणते आहेत, त्यामध्ये काय फरक आहे। पेशी विभाजनाचे प्रमुख प्रकार आपण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 मध्ये पाहिला होता की दोन प्रकार आहेत, एक सूत्री विभाजन आणि दुसरं अर्धसूत्री विभाजन। आता सूत्री विभाजन याच्यामध्ये 2 यन आणि अर्धसूत्री म्हणजे नुसता यन, म्हणजे त्या 2 यनच्या निम्म। आता चौथा प्रश्न आहे, पेशी विभाजनात गुणसूत्र कोणती भूमिका बजावतात। जे गुणसूत्र आपण जीवन प्रक्रिया भाग 1 मध्ये पाहिले ते गुणसूत्र पेशी विभाजनामध्ये DNA मध्ये अनुवांशिक गुणधर्म म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जाण्यासाठी। मागील इयत्तेमध्ये आपण विविध जीवन प्रक्रियेचा अभ्यास केलेला आहे। गेल्या वर्षी आपण प्रत्येक जीवन प्रक्रियेचा अभ्यास केलेला आहे। त्या सर्व जीवन प्रक्रिया म्हणजे कोणकोणत्या आहेत आता मी तुम्हाला सांगितलं, पोषण, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, संवेदन, प्रतिसाद इत्यादी। प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत। या वेगवेगळ्या जीवन प्रक्रियासारखीच अजून एक महत्त्वाची, याच्याबरोबर अजून एक महत्त्वाची जीवन प्रक्रिया आहे आणि ती जीवन प्रक्रिया म्हणजेच प्रजनन। ती म्हणजे प्रजनन, परंतु प्रजनन त्या सजीवाला जिवंत राहण्यासाठी उपयोगी नसते, तर तो सजीव ज्या प्रजातीचा आहे ती प्रजाती जिवंत ठेवण्यासाठी म्हणजे प्रजनन त्या सजीवाला जिवंत राहण्यासाठी उपयोगी पडत नाही, पण त्या सजीवाची जी प्रजात आहे ती प्रजात टिकवून ठेवण्यासाठी प्रजनन होणं आवश्यक आहे। खाली एक प्रश्न दिलेला आहे, निरीक्षण करा। याच्यामध्ये तुम्हाला एक शेजारील चित्राचे निरीक्षण करा, त्या आधारे कोणती जीवन प्रक्रिया तुम्हाला लक्षात येते। आता पहिल्या जर चित्राचा आपण जर पाहिलं तर पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला एक झाड आहे आणि त्याला मुळं आलेले आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये कशा प्रकारे होतं तर ह्याच्यामध्ये प्रजनन हे शाकीय प्रजनन शाकीय पद्धतीने होतं। दुसरे एक चित्र तुम्हाला दिलेलं आहे, एक कोंबडी आहे, त्या कोंबडीच्या शरीरामध्ये अंडी दाखवलेले आहेत, तर कोंबडी आणि ती अंडी देते। आणि तिसरा आहे ते म्हणजे एक बी आहे आणि त्या बियाला एक अंकुर फुटलेला आहे, तर हे जे प्रजनन आहे बी रुजवून नवा अंकुर आणणे। आणि चौथं जे आहे ह्याच्यामध्ये एका पेशीपासून 2 पेशी तयार झालेल्या आहेत, म्हणून याला आपण सूत्री विभाजन असं म्हणतो। आता त्याच्यानंतर खाली अजून तुम्हाला काही सांगा पाहू असा काही एक प्रश्न आहे। पहिला प्रश्न आहे, प्रजाती टिकून राहणे म्हणजे काय, तर प्रजाती टिकून राहणे म्हणजे स्वतःसारखी संतती निर्माण करणे, म्हणजे आपल्यासारखा सजीव निर्माण करणे। दुसरा प्रश्न आहे, एका सजीवापासून तयार झालेल्या
त्याच प्रजातीचा दुसरा सजीव हा जनुकीय दृष्ट्या तंतोतंत पहिल्या सजीवासारखा असतो का नाही। आता कशावर अवलंबून असतं तर ह्याच्यामध्ये कोणतं प्रजननापासून तो सजीव निर्माण झाला याच्यावर अवलंबून असतं। जर समजा लैंगिक प्रजननानं झाला असेल तर तो तंतोतंत सारखा नसतो आणि अलैंगिक प्रजननानं झाला असेल तर तो तंतोतंत सारखा असतो। तिसरा प्रश्न आहे एकाच प्रजातीच्या दोन सजीवामध्ये तंतोतंत साम्य असणं किंवा नसणं कशावर अवलंबून असतं। आता एकाच प्रजातीच्या दोन सजीवामध्ये तंतोतंत साम्य असणं किंवा नसणं कशावर अवलंबून असतं तर त्याच्यामध्ये नेमकं प्रजनन कोणत्या प्रकारचं होतंय, लैंगिक प्रजनन होतंय का अलैंगिक प्रजनन होते। चौथा प्रश्न आहे एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होणे आणि पेशी विभाजन यांचा परस्पर संबंध आहे का। आता ह्याच्यामध्ये त्याचं गुणसूत्राचं विभाजन होतं हा त्याच्यामध्ये एक असणारा फरक आहे। एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या क्रियेला प्रजनन म्हणतात। आता प्रजनन म्हणजे काय तर एका सजीवापासून त्याच जातीचा नवीन सजीव निर्माण होणं याला म्हणायचं प्रजनन। उदाहरणार्थ कुत्र्याच्या पोटी कुत्र्याचीच पिल्लं जन्माला येणं, मानवाच्या पोटी मानवच जन्माला येणं। सजीवाच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांपैकी प्रजनन हे एक विशेष लक्षण आहे। प्रत्येक प्रजातीच्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत असलेले अनेक कारणांपैकी प्रजनन हे एक कारण आहे। आता जर उत्क्रांती जर आपण पाहिली प्रत्येक प्रजातीची जर उत्क्रांती पाहिली तर या उत्क्रांतीमध्ये सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे प्रजनन। आता प्रजननाचे एकूण दोन प्रकार आहेत त्यापैकी पहिला प्रकार आहे अलैंगिक प्रजनन आणि दुसरा प्रकार आहे लैंगिक प्रजनन। त्यातला आपण पहिला प्रकार आता बघणार आहोत अलैंगिक प्रजनन। आता अलैंगिक प्रजनन म्हणजे काय किंवा अलैंगिक प्रजनन कोणाला म्हणायचं तर बघा युग्मक निर्मिती विना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवानं अवलंबलेले नवजात जीव निर्मिती प्रक्रिया म्हणजे अलैंगिक आता अलैंगिक प्रजननामध्ये एकच जीव असतो आणि एकाच युग्मनाचा वापर करून तो नवीन जीव निर्माण करतो म्हणून याला अलैंगिक प्रजनन म्हणतात। दोन भिन्न पेशीच्या संयुगाशिवाय घडून येते म्हणजे इथं दोन भिन्न पेशीच्या संयुगाशिवाय हे प्रजनन घडून येतं। हे प्रजनन असल्यामुळे नवजात सजीव हा तंतोतंत मूळ सजीवासारखाच असतो। आता हे दोन पेशीच्या संयुगाशिवाय घडून येतं असल्यामुळे जो नवजात सजीव आहे तो मूळ जो सजीव आहे त्या मूळ सजीवासारखाच असतो। या प्रजननात केवळ एका जनकापासून नवीन जीवाची निर्मिती होते। आता अलैंगिक प्रजननामध्ये फक्त एकाच जनकापासून नवीन जीव ह्याच्यामध्ये दोन जनकाचा वापर केला जात नाही, एकाच जनकापासून निर्मिती होते आणि ही निर्मिती गुणसूत्री विभाजनाने होते। आता ह्याच्यामध्ये जननिक विचाराचा अभाव म्हणजे जननिक विचाराचा अभाव हा या प्रजननाचा सर्वात मोठा तोटा आहे। आणि दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे याच्यामध्ये वेगानं होणारं प्रजनन या प्रजननाचा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे। आता अलैंगिक प्रजनन आपण अलैंगिक प्रजननाविषयी माहिती पाहिली। आता अलैंगिक प्रजनन कोणामध्ये होतं तर अलैंगिक प्रजनन हे साधारणपणे एकपेशीय सजीवामध्ये पण होतं आणि बहुपेशीय सजीवामध्ये पण होतं। आता त्याच्यामधली एक पहिली कृती दिलेली आहे एका चंचुपात्रात अनेक पहिलं आपण एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचा प्रकार पाहू ते म्हणजे द्विविभाजन। आता द्विविभाजन नेमकं कुणामध्ये होतं त्याच्यासाठी कृती करायला सांगितलेली आहे। एका चंचुपात्रात अनेक दिवस पाणी साठवलेले आणि जलीय वनस्पतीने समृद्ध अशा तळ्यातील पाणी घ्या, त्यामध्ये थोडे गव्हाचे दाणे आणि काही जलीय वनस्पती टाका। 3-4 दिवस त्या वनस्पतीचे आणि गव्हाचे विघटन होऊ द्या। चौथ्या दिवशी सकाळी लवकर एक स्वच्छ काचपट्टी घेऊन त्यावर चंचुपात्रातील पाण्याचा एक थेंब घ्या, त्यावर आच्छादक काच ठेवून संयुक्त सूक्ष्मदर्शिकेखाली त्याचं निरीक्षण करा। तुम्हाला त्याच्यामध्ये अनेक पॅरामोसियम दिसतील। आता ह्याच्यामधलं आपण पहिलं विचार करू ते म्हणजे द्विविभाजनामधलं पहिलं अमिबामध्ये कसं होतं। आता अमिबा हा जो आहे हा जनक अमिबा आहे,
हा जो तुम्हाला चित्रामध्ये दिसतोय हा जनक अमिबा आहे। या अमिबाचं कारण अमिबाला निश्चित असा आकार नसतो आणि हे जे लांब दिसतात हे छद्मपाद आहेत। अमिबाचा हे जे केंद्रक एकपेशीय अमिबा आहे हा या केंद्रकाचं तो असं लांब चपट्या केंद्रकामध्ये रूपांतर करतो आणि या पद्धतीचे असे 2 केंद्रक तयार होतात। त्या प्रत्येक केंद्रकापासून एक एक नवीन अमिबा तयार होतो। कारण अमिबाला निश्चित असा आकार नसल्यामुळं अमिबाचं विभाजन हे कोणत्याही अक्षातून होतं, म्हणजे आडव्या, उभ्या, तिरप्या कोणत्याही अक्षातून अमिबाचं द्विविभाजन होतं। दुसऱ्याचा आपण विचार करू। आता दुसरा जो आहे मगाशी सांगितले त्या पद्धतीनं पॅरामोसियम। आता पॅरामोसियम मध्ये सुद्धा हा जो आहे हा जनक पॅरामोसियम आहे। या जनक पॅरामोसियम मध्ये हा जो आहे हा तुमचा जनक पॅरामोसियम आहे। ह्या जनक पॅरामोसियमच्या मध्ये सुद्धा त्याचं विभाजन होतं, पण जनक पॅरामोसियम मध्ये विभाजन होत असताना हा जो आहे हा नवजात पॅरामोसियम, एका पॅरामोसियम पासून 2 पॅरामोसियम तयार होतात। म्हणजे पॅरामोसियम मध्ये द्विविभाजन हे फक्त आडव्याच अक्षातून होतात आणि उभ्या किंवा तिरप्या अक्षातून होत नाहीत। म्हणजे पॅरामोसियम मधून जे द्विविभाजन होतं ते आडव्या अक्षातूनच होत असतं। तिसरा आहे बघा आता युग्लिना, कारण हे तिन्ही अमिबा, पॅरामोसियम आणि युग्लिना हे तिन्हीही एकपेशीय सजीव आहेत आणि ह्या तिन्हीही एकपेशीय सजीवामध्ये अलैंगिक द्विविभाजन या पद्धतीनं होतं। यांच्यामध्ये विभाजन हे सूत्री किंवा असूत्री असूत्री पद्धतीनं होतं। वेगवेगळ्या आदिजीवामध्ये विभाजनाचा अक्ष वेगवेगळा असतो। उदाहरणार्थ आपण पाहिला अमिबामध्ये विशिष्ट आकार नसल्याने कोणत्याही अक्षातून विभाजन होते म्हणून याला साधं द्विविभाजन म्हणतात। पॅरामोसियम मधून आडवं द्विविभाजन होतं आणि आता आपण जर युग्लिना पाहिला तर हा युग्लिना हा सुद्धा एकपेशीय आहे। हा जो आहे हा जनक युग्लिना आहे। या जनक युग्लिनाचे हे जे 2 दिसतात वरती त्याच्यात हे रूपांतर झालेलं आहे। बघा ह्याच्यापासून हे जे 2 तयार झालेले आहेत हे जनक युग्लिना आहे। म्हणजे युग्लिनामधून जे द्विविभाजन होतं ते उभ्या अक्षातून होतं। बघा इथे दाखवलेले आहेत हे जे आहेत हे उभ्या अक्षातून ह्याच्यातून 2 युग्लिना तयार होत असतात। आता सजीवामध्ये द्विविभाजन शक्यतो अनुकूल परिस्थितीतच होतं। म्हणजे कधी होतं तर नेमकं ज्या वेळेला मुबलक अन्न उपलब्ध असतं त्याच वेळेला एकपेशीय सजीवामध्ये अलैंगिक प्रजनन होत असतं। हे पहा आपण आता एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचा पहिला प्रकार पाहिला तो म्हणजे द्विविभाजन। हे अमिबा, पॅरामोसियम आणि युग्लिनामध्ये कसा होतो। आता एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे बहुविभाजन। आता हे बहुविभाजन कोणामध्ये होतं तर अमिबामध्ये होतं। ते कशा पद्धतीने होतं बघा, अमिबा आणि तत्सम एकपेशीय आदिजीव प्रतिकूल वातावरणामध्ये बहुविभाजन पद्धतीनं अलैंगिक प्रजनन करतात। आता अमिबा किंवा असे काही एकपेशीय आदिजीव असतात ते प्रतिकूल वातावरणामध्येच अलैंगिक पद्धतीनं प्रजनन करत असतात। कधी करतात हे तर ज्या वेळेला त्यांना अपुरं अन्न मिळतं किंवा एखाद्या प्रकारची प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते त्याच वेळेला अमिबा हा बहुविभाजन पद्धतीनं प्रजनन करत असतो। त्यावेळी अमिबा छद्मपाद तयार करत नाही। आता हे जे आहे हे मी मगाशी सांगितलं तुम्हाला की पाठीमागं हे जे आहे हे त्याचे छद्मपाद आहेत। हे छद्मपाद हा अमिबा ज्यावेळेला त्यांना अन्न कमी मिळतं त्यावेळेला हा तयार करत नाही आणि हालचाल थांबवतो। त्यावेळेला अमिबा हा जो आहे हा आपल्या हालचाल पूर्णपणे थांबवतो, तो गोलाकार होतो। त्याचे छद्मपाद जे आहेत ते सगळं आतमध्ये घेतो आणि हा जो अमिबा आहे हा अमिबा या पद्धतीचा हा गोलाकार होत असतो आणि पेशी पटलाभोवती कठीण संरक्षक हे कवच तयार करतो। इथे ब्लॅक कलरने मी दाखवलेलं आहे। अशा कवचबद्ध अमिबाला
किंवा कोणत्याही एक पेशीय सजीवाला पुट्टी असं म्हणतात. इथं मी लिहिलेलं आहे, याला काय नाव दिलेलं आहे? पुट्टी. कधी केले जाते पुट्टी? प्रतिकूल परिस्थितीत अमिबा छद्मपाद न तयार करता आतमध्ये गोलाकार संरक्षक कवच तयार करतो, यालाच पुट्टी असं म्हणतात. पुट्टीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होतं. ह्या पुट्टीमध्ये जर आपण ह्या इथं दुसऱ्या ठिकाणी जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला असे डॉट डॉट दिसतील, ते सगळे केंद्रक आहेत. त्या केंद्रकाचं सूत्री विभाजन होतं. मग पेशीद्रव्याचंही विभाजन होतं. मग ह्याच्यामध्ये पेशीद्रव्यामध्ये जे केंद्रक आहेत त्या पेशीद्रव्याचं विभाजन होतं आणि केंद्रकाचं पण होतं. आणि अनेक छोटे छोटे ह्याच्यामध्ये अमिबा तयार होतात. प्रतिकूल परिस्थिती असेपर्यंत हे पुट्टीमध्येच राहतात. जोपर्यंत ते प्रतिकूल परिस्थिती आहे तोपर्यंत पुट्टीमध्येच राहतात. अनुकूल परिस्थिती आल्यानंतर पुट्टी फुटते. इथं दाखवलेलं आहे. ही जी पुट्टी आहे ही पुट्टी फुटली जाते आणि या पुट्टीतून जे केंद्रक आहे किंवा पेशीद्रव्य आहे याच्यामधून जे अमिबा तयार झालेले आहेत ते अनेक नवजात अमिबा याच्यातून हे असे बाहेर पडत असतात. यालाच आपण बहुविभाजन असं म्हणतात. बहुविभाजनाची ही प्रक्रिया आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक पेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचे 3 प्रकार शिकलो. पुन्हा एकदा सांगतो, पहिला आहे द्विविभाजन, दुसरा आहे बहुविभाजन आणि तिसरा आहे कलिकायन. आता आपल्याला बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचा प्रकार शिकायचे आहेत. त्याचे एकूण 5 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे खंडीभवन, दुसरा आहे पुनर्जनन, तिसरा आहे मुकुलायन, चौथा आहे शाकीय प्रजनन आणि 5वा आहे बीजाणू निर्मिती. त्यातला आपण पहिला प्रकार घेणार आहोत, तो म्हणजे खंडीभवन. म्हणजे काय? आता खंडीभवन बघा, हा अलैंगिक प्रजननाचा प्रकार बहुपेशीय सजीवात आढळतो. या प्रकारात जनक सजीवाच्या शरीराच्या अनेक तुकडे करून तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. आता उदाहरणार्थ इथं मी आकृतीमध्ये तुम्हाला दाखवतो. ही जी मी डायग्राम आहे ही स्पायरोगायरा म्हणजे ज्याला आपण शैवाल म्हणतो. बघा, एक साधं उदाहरण घ्या. शैवालाचा एक छोटासा तुकडा जरी आपण एखाद्या खडकावर ठेवला आणि त्या शैवालाच्या तुकड्याला जर योग्य सूर्यप्रकाश आणि मुबलक पोषक द्रव्य जर मिळालं तर शैवालाची वाढ तिथं होऊ शकते. जसे की शैवाल, स्पायरोगायरा, सायकॉन सारख्या स्पंज या प्रकारात मोडणाऱ्या सजीवामध्ये या प्रकारे प्रजनन होते. आता मी इथं तुम्हाला दाखवतो. हा जनक स्पायरोगायरा आहे. आता या जनक स्पायरोगायराचे जर मी 2 तुकडे केले तर समजा हा एक तुकडा आणि हा तुकडा जर केला तर या तुकड्यापासून हा नवीन स्पायरोगायरा म्हणजे त्याच्या प्रत्येक खंड तुकड्या याचा अर्थ खंड, प्रत्येक तुकड्यापासून नवजात सजीव तयार होतो. स्पायरोगायराला ज्यावेळी मुबलक पाणी आणि पोषक द्रव्ये उपलब्ध असतात त्यावेळी त्याची तंतूची वेगाने वाढ होऊन ते तंतू छोट्या छोट्या तुकड्यामध्ये खंडीभवित होतात. प्रत्येक तुकडा नवजात स्पायरोगायराचा तंतू म्हणून ओळखला जातो. जर समजा आता हा एक तुकडा आहे, या तुकड्याला जर मुबलक प्रमाणात पाणी मिळालं किंवा पोषक द्रव्य मिळालं तर या तंतूची वाढ वेगाने होते. तंतूची वाढ वेगाने झाल्यानंतर हा तंतू याच्या छोट्या छोट्या भागामध्ये रूपांतर करतो आणि त्या प्रत्येक भागामधनं नवीन स्पायरोगायरा तयार करतो. आता उदाहरणार्थ सायकॉनच्या शरीराचे जर अपघाताने छोटे छोटे तुकडे झाले तर प्रत्येक तुकड्यापासून नवीन सायकॉन तयार होतं. आता तसंच सायकॉनचे जे शरीर आहे, सायकॉन हा बहुपेशीय सजीव आहे, त्याच्या जर शरीराचे अपघाताने जर तुकडे झाले असतील तर त्याच्या प्रत्येक तुकड्यापासून तो नवीन सायकॉन तयार करतो किंवा नवीन जीव तयार करतो. आपण ज्या पद्धतीनं एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचे 2 प्रकार शिकलो. पहिला प्रकार शिकलो आपण द्विविभाजन, दुसरा प्रकार शिकलो आपण बहुविभाजन, तिसरा प्रकार आपण शिकणार आहोत कलिकायन. आता कलिकायनमध्ये कशा पद्धतीनं अलैंगिक प्रजनन होतं बघा. एक कृती त्यांनी तुम्हाला दिलेली आहे. बाजारातून ॲक्टिव्ह ड्राय यीस्ट पावडर आणा. एका चंचूपात्रात 50 ml कोमट पाणी घ्या. त्यात 5 ग्रॅम ड्राय यीस्ट पावडर आणि 10 ग्रॅम साखर मिसळून हे मिश्रण चांगले ढवळा. 1 तास ते
मिश्रण उबदार ठिकाणी ठेवून नंतर त्या मिश्रणाचा एक थेंब स्वच्छ काचपट्टीवर घ्या. त्यावर आच्छादक काच ठेवून संयुक्त सूक्ष्मदर्शिकेखाली निरीक्षण करा. निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीची एक डायग्रॅम दिसेल. आता ते या पद्धतीचे तुम्हाला काही हालचाल करणारे सूक्ष्मजीव दिसतील. ते बघा, तुम्हाला किण्व पेशी मुकुलायन कलिकायन करताना दिसतील. म्हणजेच अनेक किण्व पेशींना एक एक छोटी कलिका दिसेल. आता एक एक कलिका म्हणजे काय आहे, तर हा जो उंचवटा आहे हा उंचवटा तुम्हाला दिसेल. किण्व या एकपेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीनं अलैंगिक प्रजनन होते. मग तुम्हाला ही रिकामी जागा परीक्षेला विचारली जाईल. किण्व या एकपेशीय कवकामध्ये टिंबाटिंबा पद्धतीनं अलैंगिक प्रजनन होतं, तर कलिकायन या पद्धतीनं अलैंगिक प्रजनन होतं. किण्व पेशी कलिकायन पद्धतीनं प्रजनन करण्यासाठी सूत्री विभाजन 2 नवजात केंद्रक तयार करतात. आता पहा, इथं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक केलेला आहे आणि या ठिकाणी एक केंद्रक तयार केलेलं आहे. आता ह्या 2 केंद्रकापासून एक केंद्रक इथं तयार होतं आणि दुसरं केंद्रक आहे ते इथं तयार होतं. म्हणजे नवजात जनक किण्वपासून एक फुगवटा तयार होतो आणि तो फुगवटा म्हणजेच आपण त्याला किण्व म्हणलं होतं. त्याचे 2 केंद्रकात होतं आणि मग त्याची कलिका तयार होते. म्हणजे एक केंद्रक इथं आणि एक केंद्रक इथं आणि याच्यापासून हे सगळे प्रत्येक केंद्रकापासून एक 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 कलिकायन तयार होत असतात. 2 नवजात केंद्रकापैकी एक केंद्रक कलिकामध्ये प्रवेश करतं. कलिकाची योग्य वाढ झाल्यावर ती जनक पेशीपासून वेगळे होते आणि स्वतंत्र नवजात किण्व पेशी म्हणजे कलिका ह्या जर जनक पेशीपासून वेगळे होतात. कलिकाची योग्य ही जी वाढ आहे यांची वाढ योग्य झाल्यानंतर ह्या जनक किण्वापासून हे एक एक वेगळं होतं आणि त्या प्रत्येकापासून नवजात किण्व तयार होत असतं. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचा पहिला प्रकार शिकलो, तो म्हणजे खंडीभवन. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे पुनर्जनन. पुनर्जन्म नाही, पुनर्जनन. तर पुनर्जनन म्हणजे काय असतं बघा. नेमकं तुम्हाला माहीत असेल की धोक्याच्या वेळी पाल स्वतःची शेपटी तोडून टाकते. जर आपण दरवाजाच्या पाठीमागे जर पाहिलं तर तुम्हाला कधी कधी असं दिसून येते की फक्त पालीचा शेपूटच तिथं दिसतो आणि तो शेपूट हलताना दिसतो आणि पाल पुढे निघून असं का करते पाल, तर कारण एखाद्या याच्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी पाल या पद्धतीने करते. कालांतराने तोडून टाकलेल्या शेपटीचा भाग पुनर्जनित केला जातो. मग ते जे शेपूट तोडलेले आहे कालांतरानं त्या तोडलेल्या शेपटीचा भाग हा पुनर्जनित केला जातो. हा मर्यादित पुनर्जनाचा प्रकार आहे पालीचा. परंतु प्लॅनेरियासारखे काही प्राणी आहेत. तर मी तुम्हाला आकृती दाखवलेली आहे. ही जी आकृती आहे ही प्लॅनेरियाची आहे. आता ह्या प्लॅनेरियामध्ये काय केलं जातं, हा जो आहे हा जनक प्लॅनेरिया आहे. आता परंतु प्लॅनेरियासारखे काही प्राणी विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करतात. आता हा जो प्लॅनेरिया जो सजीव आहे हा सजीव एका विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करतो. समजा आपण हा डोकं, हा मधला भाग आणि हा शेपटीचा भाग धरला, तर हा मधला भाग सोडल्यानंतर इथं तुम्हाला दाखवलेला आहे ह्या डोक्याचा एक भाग आणि हा शेपटीचा एक भाग. आता याच्यामध्ये काय करतो, ह्या डोक्याच्या भागापासून एक नवीन प्लॅनेरिया तयार होतो आणि शेपटीच्या भागापासून हा एक नवीन प्लॅनेरिया तयार होतो. म्हणजे स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करतात आणि प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून 2 नवजात प्लॅनेरिया तयार केले जातात. यालाच पुनर्जनन असं म्हणतात. मग परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारतील की पुनर्जनन म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो, बघा याच्या अगोदर आपण बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचा 2 प्रकार शिकलो. पहिला शिकलो तो म्हणजे खंडीभवन आणि दुसरा शिकलो तो म्हणजे पुनर्जनन. आता तिसरा जो प्रकार शिकणार आहे तो म्हणजे मुकुलायन. आता मुकुलायन म्हणजे काय, पूर्ण वाढ झालेल्या हायड्राला जर पोषक वातावरण मिळाले तर त्याच्या शरीर भित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशीच्या विभाजनाने फुगवटा तयार होतो. हा जो आहे हा जनक हायड्रा आहे.
तर या जनक हायड्राच्या या ठिकाणी एक फुगवटा तयार झालेला आहे, त्या फुगवट्यासच आपण मुकुल असं म्हणतो। आता हा या दुसऱ्या हायड्रामध्ये तुम्हाला तो क्लिअर दिसतोय, हा मुकुल आहे, हा जो आहे हा मुकुल तयार झालेला आहे। यथावकाश मुकुलाची वाढ होत राहते आणि त्याचे रूपांतर छोट्या हायड्रामध्ये होते, मग त्याची वाढ होत राहते आणि त्याच्यापासून हा छोटा हायड्रा तयार होतो। या छोट्या हायड्राच्या शरीराचे स्तर पचनगुहा हे जनक हायड्राच्या अनुक्रमे शरीर स्तर व पचनगुहेशी संलग्न असतात। या छोट्या हायड्राचे पोषण जनक हायड्राद्वारे होते। ज्यावेळी छोटा हायड्राची वाढ स्वतःचे अस्तित्व टिकवणे इतपत होते, म्हणजे हा जो छोटा हायड्रा आहे याची वाढ ज्या वेळेला स्वतःचा अस्तित्व टिकवणे एवढी होते, त्याच वेळेला हा मोठा जो हायड्रा आहे, हा जो जनक हायड्रा आहे, या हायड्राला बाजूला करतो किंवा वेगळा होतो आणि नवजात हायड्रा म्हणून निरावलंबी जीवन जगू शकतो। आपण आता बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचे 3 प्रकार शिकलो। पहिला खंडीभवन, दुसरा पुनर्जनन, तिसरा मुकुलायन आणि चौथा आपण आता शाकीय प्रजनन। शाकीय प्रजनन म्हणजे काय त्याची पहिली व्याख्या शिकू। वनस्पतीमध्ये मूळ, खोड, पान, मुकुल यासारख्या शाकीय अवयवाच्या मदतीनं होणाऱ्या प्रजननास शाकीय प्रजनन असं म्हणतात। बटाट्याच्या कंदावर असलेल्या डोळ्याचा म्हणजे मुकुल, हे जे बटाटा आहेत ह्या बटाट्याच्या वर जे मुकुल असतात या मुकुलापासून त्याचं प्रजनन होतं। किंवा पानफुटी, ह्या पानफुटीचा जर आपण विचार केला याचा तर ह्या बघा पानफुटीला इथे एक अशी नवीन रोपं तयार व्हायला लागलेली आहेत। पानफुटीच्या पानाच्या कड्यावर असलेल्या मुकुलाच्या साहाय्याने शाकीय प्रजनन होतं। ऊस, गवत यासारख्या वनस्पतीच्या पेरावर असलेल्या मुकुलाच्या मदतीने शाकीय प्रजनन होतं। तसंच गाजर, उदाहरणार्थ हे गाजर आहे, गाजर, रताळे यासारख्या वनस्पतीमध्ये मुळाच्या मदतीने शाकीय प्रजनन होतं। हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचा शेवटचा आणि 5वा प्रकार तो म्हणजे बीजाणू निर्मिती। आता बीजाणू निर्मिती कशी होते? बीजाणू निर्मिती बुरशी तुम्ही पाहिली असेल तर ते बुरशी कशी तयार होते बघा। ओलसर भाकरी किंवा पावाचा तुकडा घेऊन तो दमट हवेत ठेवा, 2-3 दिवसात त्याच्यावर बुरशी वाढेल। बुरशीचे सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण केले असता तुम्हाला त्याच्यामध्ये अशा पद्धतीची एक आकृती दिसेल, अशा पद्धतीचे सूक्ष्मजीव दिसतील। म्युकर सारख्या कवकाचे शरीर तंतुमय असते, त्यांना बीजाणुधानी असतात। आता ह्याच्यामध्ये जर विचार केला तर आपण ह्या ज्या आहेत ह्या बीजाणुधानी आहेत, ह्याच्यामध्ये ह्या दाखवलेल्या आहेत ह्या तुमच्या सगळ्या ह्या बीजाणुधानी आहेत। बीजाणुधानीमध्ये बीजाणूची निर्मिती होते। ह्या बीजाणुधानीमध्ये जर आपण पाहिलं तर हे छोटे जे आहेत हे अशा पद्धतीचे हे छोटे काय तयार होतात, हे बीजाणू तयार होतात आणि हे बीजाणू झाल्यानंतर ती फुटते आणि फुटल्यानंतर हे बीजाणू जे आहेत हे बीजाणू परत या पावाच्या तुकड्यावर असे पडत राहतात आणि पडल्यानंतर या पावाच्या तुकड्यावर ते बीजाणू ओलसर उबदार जागी रुजतात व त्यापासून नवीन कवकजल तयार होते।